एकदम पौष्टिक, अगदी 10 मिनिटात तयार होणारे, फायबरयुक्त, आयर्न व कॅल्शियम रिच, मऊ जाळीदार असे पालक धिरडे मी नेहमीच बनवते. आज त्याचीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पालक धिरड्यांचं पीठ बनवण्यासाठी मी इथं मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठी वाटी तांदूळ पीठ घ्यायचं आहे. हे तांदूळ पीठ मी घरीच बनवलं आहे. तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून दळून आणले आहेत. त्याच वाटीने एक वाटी स्वच्छ धुवून चिरलेली पालक घ्यायची आहे. आता यामध्ये बाइंडिंगसाठी 2 चमचे बेसन पीठ घालायचं. बेसन पीठ घातल्याने धिरडे तुटत नाहीत व एकदम परफेक्ट तयार होतात. आता यामध्ये एक छोटी वाटी दही टाकायचं आहे. त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकायचं आहे व चवीपुरतं मीठ घालून सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत व धिरड्यांचं पीठ बनवून घ्यायचं आहे. आता तयार पीठ आपण एका भांड्यात काढून घेऊ. हे पीठ जसं डोस्याचं असतं ना, अगदी तसंच बनवून घ्यायचं. ना जास्त पातळ ना जास्त घट्ट. आता हे पीठ आपण 10 मिनिटांसाठी झाकून रेस्टसाठी ठेवून देणार आहोत. पीठ चांगलं मुरतंय तोपर्यंत यासोबत खायला चटणी बनवून घेऊ. एका मिक्सरच्या भांड्यात चटणीसाठी सुकं खोबरं खोबरं असं उभं काप करून घेतलं आहे. तुमच्याकडे ओला नारळ असेल तर तो घेतला तरीही चालेल. 2 चमचे भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत. 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आले व लसणाच्या 4-5 पाकळ्या घेतल्या आहेत. 2 चमचे दही, चवीनुसार मीठ व थोडीशी साखर टाकून घेतली आहे. भरपूर अशी कोथिंबीर टाकून गरजेपुरतं पाणी टाकून मिक्सरला फिरवून चटणी बनवून घेतली आहे. आता तयार चटणीला फोडणी देऊ. गॅसवर पॅन गरम करून 2 चमचे तेल टाकून घेतलं. तेल गरम झालं की मोहरी व जिरे टाकले. जिरे मोहरी चांगले तडतडले की कढीपत्ता घालून बनवलेली चटणी टाकायची व गरजेपुरतं पाणी घालून ही चटणी आपण 2 ते 3 मिनिटांसाठी चांगली शिजवून घेणार आहोत. या पद्धतीने चटणी एकदा नक्की बनवून पहा. आंबट, गोड, तिखट अशी ही चटणी ह्या धिरड्यांबरोबर तर खूपच रुचकर लागते. आता धिरड्यांचं पीठही चांगलं भिजलं आहे. आता त्यामध्ये आपण पाव चमचा खायचा सोडा टाकणार आहोत. सोडा टाकल्याने धिरडे एकदम मऊ जाळीदार असे तयार होतात. वरून 2 चमचे पाणी टाकून चांगलं फेटून घ्यायचं. आता धिरडे बनवण्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला. पॅनला तेल स्प्रे करून घेतलं व पळीनं बनवलेलं पीठ डोश्यासारखं पॅनवर पसरवून घ्यायचं. अगदी हलक्या हाताने. वरची बाजू सुकली की तेल स्प्रे करून घ्यायचं व आलटून पलटून खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. मुले जर पालक खात नसतील तर त्यांना एकदा हे धिरडे नक्की बनवून खाऊ घाला. पालकमध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. पालकमधील व्हिटॅमिन ए व ल्युटिनमुळे डोळ्यांचे आरोग्यही जोपासले जाते. पालकमधील फायबरमुळे पचन सुधारते. पालकमध्ये कॅलरी कमी असतात व पोषक तत्वे जास्त असतात. त्यामुळे असे हे पौष्टिक धिरडे आठवड्यातून एकदा तरी लहान मुलांना बनवून खाऊ घाला. नाश्त्यासाठी एकच नंबर ऑप्शन आहे.